शांत झोपलेल्या लेकीला उठवायचं असेल तर हा उपाय कधीच फेल जात नाही. एकदा का ती उठली की तिला मुरमुरे खायला द्या. ती बंड पुकारेल पण कॅमेरा सुरू आहे हे लक्षात येतात मुरमुरे गिळून गप्पा बसेल. तिच्या आंदोलनातली हवा काढून झाल्यानंतर कुकर मधली वाफ काढून वरणाचा डबा नेहमी वर असावा नाहीतर बायको ओरडेल. घमेल एवढ्या पोटापेक्षा छोटी कढई घेऊन असा डान्स करा म्हणजे लेकरू पुन्हा झोपून जाईल. तेलाचा उगळ बोटाने पुसून घ्या नाहीतर आई ओरडेल. फोडणीसाठीचा कडीपत्ता ओट्यावर ठेवू नका नाहीतर बायको फाट्यावर मारेल. मिडल क्लास घराची शान असलेला फोडणीचा डबा आणि चिंच गुळाच्या आमटीसाठी लागणारे चिंच गुळ सगळं रेडी ठेवा. तेल तापले का नाही चेक करण्यासाठी हात टाकू नका. त्यात मोहरीचा दाणा टाका. मोहरीच्या बुडाला बुडबुडी आली की त्यात आणखीन मोहरी टाका. हे जिरं असं म्हणून जिरं पण टाका. आपल्याला कोणी हिंग लावून विचारत नसलं तरी आपण फोडणीत हिंग टाकायला विसरू नका आणि हळदही टाका. कढीपत्त्याची चरचरीत फोडणी देऊन झाल्यानंतर सध्याच्या ट्रेंडिंग लाल रंगाचं तिखट त्यात टाका म्हणजे खाताना आपलं मनोरंजन होईल. मनोरंजनाचा धसका घेतल्यामुळे मुलगी उठेल पण तिला कडेवर घेऊन तुम्ही पुढची प्रक्रिया चालू ठेवा. आपल्याला मास्टर शेफ होण्यापासून रोखण्याचा तिचा डाव असल्याचं लक्षात येऊन सुद्धा तुम्ही डावाडावानी वरण टाकत राहा. त्यानंतर वरणाच्या डब्यात पाणी घेऊन ते फोडणीत टाका नाहीतर आई ओरडे. वरणाचा डबा व्यवस्थित घासायला टाका नाहीतर कामवाली बाई ओरडे. थोडीशी चिंच आणि चवीनुसार मीठ टाका. मुलगी कितीही गोड असली तरी गोडव्यासाठी आमटीत गुळच टाका. आपल्याला गोड म्हटल्यामुळे मुलीच्या पोटात आनंदाच्या उकळ्या फुटतील पण भातावर मात्र उकळलेली आमटीच घ्या. जिमचे कपडे घालून जेवायला बसणार असाल तर भातावर तूप घ्यायला विसरू नका. म्हशीचं तूप भाताबरोबर व्यवस्थित कालवून घ्या नाहीतर गाय ओरडे. अप्रतिम आमटी भातावर तुम्ही ताव मारा आणि मुलीला मात्र मुरमुरेच द्या.